ठाकरेंची नाराजी, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंची नाराजी, शहर विकास आघाडीमध्ये निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा प्रस्ताव। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर भाजपकडून शिक्कामोर्तब। काल रात्री उशिरा फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठक। बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप। काल उशिरा प्रदेश कार्यालयामधून एबी फॉर्म पाठवण्यात आले। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या बैठकांचा सत्र सुरूच। गेल्या निवडणुकीमधील ठाकरे आणि पवारांच्या उमेदवारांची काँग्रेसने माहिती मागवली। नागपुरात महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न। धवलसिंह मोहिते पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। पुण्यातील कार्यालयामध्ये आज पक्षप्रवेश होणार। धवलसिंह मोहिते पाटील विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणी। अकलूज नगर परिषदेसाठी अजित पवारांकडून चाचपणी सुरू। ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना ब्रीचखंडी रुग्णालयामधून डिस्चार्ज। धर्मेंद्र यांच्यावर आता घरीच उपचार केले जाणार। अभिनेता गोविंदा यांना रुग्णालयामध्ये केलं दाखल। चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानंतर गोविंदा यांच्यावर जुहूमधील क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। गोविंदा यांची प्रकृती सध्या स्थिर। रवी राणांच्या कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर व्हायरल। भाजपसोबत युतीसाठी विरोध असल्यामुळे रवी राणा यांच्या पक्षाने स्वबळाचा नारा दिल्याची चर्चा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सुनील केदार यांना दणका। गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या निवड मंडळाची बैठक सपकाळांनी अवैध ठरवली। पुन्हा बैठक घेण्याचे सपकाळांचे निर्देश। बैठकीची सूचना प्रदेशाध्यक्षांना न दिल्यामुळे बैठक अवैध। महायुती नागपुरात एकत्र लढणार। महायुतीच्या समन्वयकांच्या रात्री झालेल्या बैठकीमध्ये निर्णय। महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात। सोलापुरात भाजपचा पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का। सोलापुरातील 5 माजी नगरसेवकांचा भाजपत प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। स्थानिक निवडणुकीपूर्वी कराडमध्ये भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा। जिल्हा प्रमुख आणि आमदार अतुल भोसले यांच्या नेतृत्वात संपन्न झाला संवाद मेळावा। उमेदवार न पाहता पक्ष सत्तेत कसा येईल याकडे लक्ष द्या, अतुल भोसले यांचं मार्गदर्शन। रत्नागिरीच्या राजापूरमध्ये अपक्षाचा नगराध्यक्षपदासाठी पहिला उमेदवारी अर्ज। ज्योती खटावकर यांचा हिंदू महासभा म्हणून उमेदवारी अर्ज दाखल। येत्या 2 दिवसात उमेदवारांची नावं जाहीर होणार। रोहित आर्याच्या कथित बनावट चकमकीची सीबीआय चौकशीची मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाकडून दाखल करून घेण्यास नकार। न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती भोसले यांनी मागणी फेटाळली। अॅडव्होकेट नितीन सातपुते यांच्याद्वारे शोभा बुद्धिवंत यांनी दाखल केली होती याचिका। सरकारी कार्यालयांनी तब्बल 1800 कोटी 33 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवला। अनेक सरकारी संस्थांकडून कर भरण्यास टाळाटाळ। मुंबई महापालिकेचं हजारो कोटींचं नुकसान। ड्रग्सची पाळमुळं पसरवणाऱ्या एका ड्रग्ज माफिया महिलेला एनसीबीचा चांगलाच दणका। अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून रोमा आरिफ शेखची 1 वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात रवानगी। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नव्यानं बांधण्यात येत असलेल्या ठाणे जिल्हा रुग्णालयाची केली पाहणी। लवकरच पार पडणार लोकार्पण सोहळा। एकूण 900 बेडची व्यवस्था जिल्हा रुग्णालयात। 10 मजली रुग्णालय बांधून पूर्ण। मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अमेडिया कंपनीकडे फक्त 10 दिवस। जमीन घोटाळ्याबाबत अजूनही कंपनीकडून खुलासा नाही। कंपनीवर जप्तीची कारवाई होण्याची शक्यता। सरकारनं समिती नेमली असताना गुन्हा नोंदवायची घाई केली। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टात याचिका। याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची तेजवानीची मागणी। तर सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करा, हायकोर्टाच्या तेजवानीला सूचना। प्रवक्तेपद काढून घेतल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी अजित पवारांची घेतली भेट। 2 दिवसात भूमिका सविस्तर मांडणार, रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर। नाशिकमध्ये 5657 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन होणार। शहरातील रस्ते, पुलासह रिंग रोडच्या कामांचं उद्घाटन होणार। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी दौऱ्यावर। दुपारी 2 वाजता महात्मा फुले शाळेच्या मैदानावर शिंदेंची जाहीर सभा। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर। स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या उपस्थितीत पार पडणार मेळावा। ठाकरेंच्या सेनेतील जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर आज शिंदे सेनेत प्रवेश करणार।
देशाला हादरवणाऱ्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली याला सुप्रीम कोर्टानं निर्दोष ठरवलं. कोली विरोधात निठारी हत्याकांडात 13 खटले दाखल होते. त्यापैकी 12 प्रकरणात त्याला आधीच निर्दोष ठरवण्यात आलं होतं. आता शेवटच्या 13व्या खटल्यातही सुरेंद्र कोली निर्दोष. त्यामुळे सुरेंद्र कोलीच्या सुटकेचा मार्ग मोकळा. दिल्ली स्फोटाचा आणखी एक सीसीटीव्ही समोर. ब्लास्ट होताच सीसीटीव्ही बंद पडल्याचं दृश्यांमध्ये कैद. लाल किल्ला स्फोट प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा. उमरची I-20 कार 10 दिवसांपासून विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क होती. मुझम्मिलच्या कार शेजारीच पार्क असलेली कार डॉक्टर शाहीनच्या नावावर नोंदणीकृत. 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान कार पार्क होती. दिल्ली स्फोट प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची गृह मंत्रालयात बैठक. शहांसोबत NIA आणि IB प्रमुख बैठकीला उपस्थित. दिल्लीतील कार स्फोटाप्रकरणी आज महत्त्वाची बैठक होणार. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार. स्फोट प्रकरणातील तपासासंदर्भात माहिती दिली जाणार. पंतप्रधान संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणार. दिल्ली स्फोट प्रकरणात जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी सुरू. जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये अनेक ठिकाणी छापेमारी. शोपियामध्ये जमाते इस्लामवर पोलिसांची छापेमारी. दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिल आणि उमरनं लाल किल्ल्याची रेकी केली होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केल्याची माहिती. डॉक्टर मुझम्मिलच्या फोनच्या डंप डेटावरून माहिती समोर.